एक आशावादी दुसरा निराशावादी ऑप्टिमिस्टिक अँड हे पण फेजच्या रिलेटेडच रुब्रिक आहे. किती रुब्रिक आहे असं जो पण येऊन तुम्हाला असं म्हणलं की तुम्हाला ते फेज कधी बोलले नाही पेज नका इतके वेळेस बोललं की तुम्हाला कळत नाही की हां हे इमोशन्स किती डेप्थमध्ये दिसतात शब्द किती डेप्थमध्ये यूज केला जातो. रुब्रिक्स मध्ये ना आधी मी रुब्रिक सांगितलं आहे सीएनएस मध्ये तरी बघितलं दाखवतो तुम्हाला 47 मेडिसिन फूडमध्ये हा ग्रुप सगळ्यात मोठा ग्रुप. मॅक्झिमम मेडिसिन साईडला आपण पहिलीच मेडिसिन ॲकोनाईट आहे, कॉल्शिकम आहे, रस्टॉक्स आहे. म्हणजे हर्ट मेडिसिन जर आपण हर्ट रेमेडी टाकलं ना तुम्हाला जास्त मेडिसिन मिळतात. मेटल ग्रुप कमी सापडेल. ओके आणि नर्व मेडिसिन आहे तिथं आवडतं सोसायटी ग्रुप घेतल्यानंतर मेटल ग्रुप जास्त मिळतं आपल्याला. आणि इथं फिफ्थ म्हणजे फूड तसं दुसऱ्या ग्रुपमध्ये त्यांनी तुम्हाला arranged marriage. Elements from marriage. Principle नाही ना English love को नहीं ना Elements from marriage की पेशेंट याद है वहाँ पे किंगली अपने दोघांमध्ये नेहमी सांगत असतो की ही जी सिम्पटम्स येतात हे जे पॉईंट येतात एक्सप्रेस नाही येतात फार सिम्पल चांगला असतो थोडंसं माइंड एकदम प्रिपेअर्ड व्हा बोललो तर माहीत नाही की सांगत असतो की ते का डेंजरस आहे तर फील हा जास्त डिस्टर्ब होऊ शकतो म्हणजे काय असतं की आधी मुलांबद्दल समजतो मुली थोडंसं वेगळं आहे काय त्यामुळे लव इज ब्लाइंड मुलांसाठी आहे म्हणजे त्यांना कॅल्क्युलेटिंग विकास म्हणून एक प्रकारचं तर एक सोपा शब्द किंवा लव इज ब्लाइंड असं मानलं जातं आणि मॅरेज इज आय ओपनर
डोळे असे उघडतात एकदम टोटली ब्लाइंड, त्याच्यामध्ये काहीच म्हणजे एकदम कुठलीच त्यांना असं वाटतच नाही माइंडमध्ये की काही रिस्क आहे. पाहिजे पण कार्यक्रमामध्ये काय होते की कॅल्क्युलेटिव्ह रिस्क ही ना तुमच्या आईवडिलांनीच तयार करून काढलेली असते की हा इथं मार्क एक सेफ आहे. तुमच्यासाठी कॅल्क्युलेटिव्ह रिस्क ही पहिलंच फिक्स झालेली असते. तुमचं फक्त माइंड मॅच नाही होत पण बाकीच्या जे काही फिजिकल मध्ये पॉईंट सापडला असतात ते मी तुम्हाला आता सांगू शकणार सोसायटीमध्ये काय होतं त्याविषयी. तुम्ही जेव्हा इंटर्नशिपमध्ये अजून पुढे या किंवा 100% बोलू आपण याविषयी काय नेमकं आज कशी प्रॉब्लेम आल्या कशा मेडिसिन कामाला येतात. ओके, अरेंजमॅरेजमध्ये कॅल्क्युलेटिव्ह रिस्क ही पहिलंच फिक्स केलेली जाते किंवा काढूनच आणली जाते. त्यामुळे आजकाल आपण एवढे एक्झाम्पल बघतो पहिल्याची जुने काळातले इथे टॉप टॉप गाणे लिहिले म्हणून कधी कधी ना असं पॉईंट सांगावं म्हणजे सांगणं जरुरीच आहे. लव्ह मॅरेजमध्ये ना तुम्ही 100% रिस्कमध्ये आहात, 100% जास्त. तर तिथे कॅल्क्युलेशन्स नाही. ब्लाइंड शब्दाचा अर्थ बघा, ब्लाइंडचा शब्दाचा अर्थ बघा. तुम्ही तर रिस्कमध्ये 100% झोपून दिलात, सोबत 4 म्हणजे दोन्ही साईडची फॅमिली तेवढीच त्यामध्ये 100% रिस्कमध्ये येतात. कॅल्क्युलेटिंग रिस्क नाही. तिथे पॉईंट्स खूप क्लिअर व्हायला पाहिजे, ह्या एरियामध्ये क्लिअर व्हायला पाहिजे. तुम्ही दुसऱ्याला अभ्यास करू शकता बाबा असं आहे ते होईल, ते ब्लाइंडनेस वेगळं आणि ते ब्लाइंडनेस वेगळं. तुम्ही सांगत चला जे लोक आहे ना पर्टिक्युलर मुलांसाठी परत येतात ते तर ना असे झाले की भीती जास्त होईल, अननोन फिअर त्याला बोलतो आपण. त्यामुळे लहान एजमध्ये अर्ली एजमध्ये हार्टचं ऑपरेशन 38 वर्षाचा आहे त्याला ॲडमिट करून पाय सर्जरीपर्यंत